नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जजेस आनंदीला म्हणत असतात की मिस आनंदी अहो काहीतरी बोला. आनंदी मात्र बोलत नसते. नंतर सगळा कॉन्फिडन्स एकवटून आनंदी बोलायला सुरुवात करते. आनंदी म्हणते की साडी परंपरागत चालत आलेला आपला पेहराव, कधी भरजरी, कधी मखमली, तर कधी सुती धाग्यांची वेल. पण खरं तर एवढीच ओळख आहे का साडीची? साडी म्हटलं की कधीतरी आईचा पदर धरून तिच्या मागं मागं फिरणारं लहान लेकरू आठवतं, तर कधीतरी उन्हात पावसात त्याच लहानग्या लेकराला सुखरूप घरी नेणारं पांघरून आठवतं. आजीने आपल्या नातवंडांसाठी बांधलेली झोळी आठवते. मला तर असं वाटतं की साडी म्हणजे स्त्रीचं प्रतीक आहे. तिच्या मनाशी असलेल्या असंख्य रंगांची उधळण बहरलेली, प्रेमाच्या नात्यांची वीण अगदी घट्ट धरून सजलेली, पिढ्यानपिढ्या आपले संस्कार आणि आपली परंपरा चालत आलेली. ती कालही होती, आजही आहे आणि कायम आपल्यासोबतच असणार आहे. ती कधीही थकत नाही, विरत नाही, अगदी एखाद्या आईसारखी. असं बोलत असताना आनंदी ही मालतीकडे बघत असते आणि मालतीलाही त्याचा खूप आनंद होत असतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आनंदी पुढे म्हणते की जर साडी ही जुनी झाली तर तिची गोधडी होते, नाहीतर बाळासाठी दुपटं होतं. ती शेवटपर्यंत वेगवेगळ्या रूपात आपल्याला कायम साथ देते. कोणीतरी अगदी छान म्हटलंय की साडी म्हणजे हे एक वस्त्र नाही, तर ते आपल्या संस्कृतीचं एक अंग आहे, ज्यामध्ये प्रेमाचा मुलामा, आनंदाचे रंग, विश्वासाची चमक आणि आशेचा किरण असते. साडी विणणं जशी एक साधना आहे, तसंच नाते जपणं ही सुद्धा एक साधना आहे. आणि ही गोष्ट मला ही साडी विणताना जाणवलं. जसजशी ही साडी विणली जात होती तसतशी मी स्वतःलाच उलगडत होते. मला हे कळत होतं की या धाग्यामागचं नक्की सार काय आहे. सासरी जाताना आई आपल्या मुलीला माहेरची साडी देते आणि त्या साडीसोबत मुली आपल्या माहेरच्या आठवणी सासरी घेऊन जात असतात. आणि जसे एकात एक धागे कसे घट्ट बांधून राहावे तसे त्या सासरी गेल्यावर नाती जपतात, आनंदाने त्या संसार करतात. परंतु संसाराच्या गराड्यामध्ये जेव्हा एकट्या पडतात तेव्हा त्यांना आईची खूप आठवण येते. पण आई कधीच हाकेच्या अंतरावर नसते, तर ती खूप लांब असते. अशा वेळी त्या मुली साडीला आपल्या जवळ कवटाळून खूप रडतात, मन मोकळं करतात. कारण त्या साडीला तिच्या आईचा स्पर्श आणि अश्रूंचा गंध लागलेला असतो आणि तो गंध कधीच कमी होत नाही. पुढे अगदी आयुष्यभर मुली आपल्या या साडीमध्येच आईच्या मायेची ऊब शोधत असतात आणि संसाराचा गाडा हाकत असतात. सर्वांच्या डोळ्यामध्ये अगदी अश्रू असतात. सगळे अगदी इमोशनल होऊन आनंदीकडे बघत असतात. आनंदी म्हणते की मला असं वाटतं की ही साडी म्हणजे एक नात्यांची गुंफणच आहे. तुम्ही बघू शकता की मी विणलेल्या साडीच्या पदरावर गाय आणि वासरू आहे. गाय आणि वासरू म्हणजे प्रेमाचं, मायेचं आणि वात्सल्याचं प्रतीक, जी माया फक्त एक आई करू शकते आणि एक मुलगी समजू शकते. गाय जशी आपल्या वासरावर भरभरून प्रेम करते, तसं आई आणि मुलीचं नातं असतं. ती कधी कधी आपल्या वासरावर रागवते, परंतु त्यामागे तिची काळजीच असते. आपलं वासरू कुठे चुकू नये, त्याला काही इजा होऊ नये, हीच त्या आईची एक माया असते. आणि ही साडी मी माझ्या आईला डेडिकेट करते. आता आनंदीने हे बोलल्यावर मात्र मालतीला फार वाईट वाटत असतं. मालतीला वाटत असतं की तिने आनंदीला कधीच सपोर्ट केला नाही, परंतु आज आनंदीने तिने विणलेली साडी ही तिला डेडिकेट केली. आणि खरं तर मालतीला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि आनंदीचं तिला खूप कौतुकही वाटत असतं. आनंदी पुढे सांगते की ही साडी मी बनवू शकले ते फक्त आणि फक्त माझ्या वडिलांचा माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे. आज मी इथे उभी राहू शकले, मंचावर उभी राहून तुमच्याशी बोलू शकले, त्यामागं फक्त एकच शक्ती आहे, ते म्हणजे माझे वडील आणि माझे अण्णा. अण्णांच्या डोळ्यात देखील पाणी असतं. अण्णांनाही आनंदीचं खूप कौतुक वाटत असतं आणि त्यांनाही खूप भरून आलेलं असतं. आणि आनंदी शेवटी म्हणते की बस, मला फक्त एवढंच सांगायचं होतं. आनंदी जेव्हा शांत होते तेव्हा टाळ्यांचा अगदी कडकडाट सुरू होतो. सर्व अगदी उभे राहून आनंदीच्या त्या उत्तराला दाद देत असतात. तर इकडे आकांक्षा ही सुधाला म्हणत असते की आई, तुला काय मिळालं हे सर्व करून? आदर्श दादाचा फोन आला होता मला. नाहीतरी वृंदा काकूचं नेहमीचंच आहे, काही जर घरामध्ये प्रोग्राम असला ना तर ती अशीच नाटकं करत असते. सार्थक दादाने एवढी मोठी कॉम्पिटिशन घेतली नाशिकमध्ये आणि फक्त वृंदा काकूचं पित्त खवळलं म्हणून आपण नाही जायचं का?
त्यावर सुधा म्हणते की अगं बाळा मग तू जाणार एकटी. आकांक्षा म्हणते की अच्छा, म्हणजे मी तुला सोडून कशी जाणार आहे. आणि जर तिथे दादाने मला विचारलं की आई का नाही आली तर मी काय सांगू. सुधा म्हणते की अगं सांग मग की काकूला बरं नाही आहे म्हणून. आकांक्षा म्हणत असते की अगं आई ती मुद्दाम करते हे सर्व. त्यावर सुधा म्हणते की अगं पण ती मुद्दाम का करेल. आकांक्षा म्हणते की कारण तिला बघवत नाही आहे दादाचं सक्सेस. सुधा म्हणते की बस अक्कू, वृंदाबद्दल आता मी काहीही ऐकून घेणार नाही आहे. तू फार बोलली आहेस आणि तुला काय कळतं ग यातलं. वृंदा आणि मी कितीतरी वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. तिला इथे मान आहे कारण ती यांच्या मोठ्या भावाची बायको आहे. तरीही तिने मला नेहमी बरोबरीने वागवलं, मला मान दिला. आणि तुला माहिती आहे अक्कू, जेव्हा जेव्हा यांना बरं नसतं ना तेव्हा तेव्हा तीच माझ्यासोबत असते. आणि जर तिला बरं नसेल तर मग मी तिला टाकून जाऊ. आकांक्षा बोलायला जाते परंतु सुधा म्हणते की बस झालं, मला या बाबतीत काहीही ऐकायचं नाही आहे. त्यामुळे आकांक्षाचा नाईलाज होतो. सुधा म्हणते की हे काकूसाठी घेऊन जा आणि तिला काही हवं असेल तर तिला विचार. आणि मग आकांक्षा तिथून निघून जाते. तर इकडे आनंदी ही डोळे पुसतच पुन्हा मेकअप रूममध्ये आलेली असते. तेव्हा रेश्मा देखील तिच्या मागे येते. रेश्मा म्हणते की वा काय सॉलिड बोललीस ग तू. पण काय आहे ना, तुला प्रश्न कळलाच नाही. त्यांनी तुला साडीच्या टेक्स्चरबद्दल विचारलं होतं. साडीचा रंग आणि त्याच्या डिझाईनबद्दल बोलायचं होतं. पण तुझं तर अगदी रडगाणंच सुरू झालंय, इमोशनल बकवास. काही लोकांना असं वाटतं की रडल्यानंतर सिंपती मिळते, पण असं काही नाही आहे. काय आहे ना, 5 पैकी आता 4च लोकांना बक्षीस मिळणार आहे आणि ती 4 लोक कोण आहेत हे तुला वेगळं सांगायला नको. काय ग, तू म्हणाली होतीस ना की जिंकून दाखवेल म्हणून, आता बघूयात कोण जिंकतं ते. एवढं बोलून रेश्मा तिथून निघून जाते. तर शकू येते आणि म्हणते की ताई तू अजिबात हार मानू नकोस हां. आणि त्या भूताचं तर अजिबात ऐकू नको. तिला काय जातंय बोलायला, ती उगाच तुला टेन्शन देतेयस. आनंदी म्हणते की मला माहिती आहे शकू, हिच्या बोलण्याने काही होणार नाही आहे. माझ्यासाठी तर त्या 5 स्पर्धकांमध्ये निवडलं जाणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आई यांना तर खुश आहेत ना. त्यावर शकू म्हणते की अगं ते खूप खुश आहेत. तू आता काहीही काळजी करू नकोस, तू अगदी व्यवस्थित करतीये. तर इकडे सूत्रसंचालन करणारा मुलगा म्हणत असतो की ज्या गोष्टीची आपण चातकासारखी वाट बघतोय तो क्षण आता येतोय. मी आता आपल्या 5ही कंटेस्टंटला स्टेजवर येण्याची रिक्वेस्ट करतो. तेव्हा सगळे कंटेस्टंट तिथे आलेले असतात. पुढे तो म्हणतो की मी आता आदरणीय जजेसला रिक्वेस्ट करतो की त्यांनी देखील मंचावर यावं. आणि मग सार्थक आणि बाकीचे जजेससुद्धा स्टेजवर जातात. जजेस म्हणतात तर सगळ्यात आधी स्पर्धेबद्दल. राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसने एवढा भव्य सोहळा आज इथे संपन्न केला. खरं तर याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. सर्व कंटेस्टंटनी अगदी सुरेख साड्या बनवल्यात आणि आम्ही जजेसने आमच्या पद्धतीने रिझल्ट फायनल केलाय. जे विजयी झाले त्यांचं अभिनंदन आणि जे विजयी झाले नाही त्यांनी खचून जाऊ नये. तर आता निकालाकडे. सगळ्या स्पर्धकांची अगदी धाकधूक सुरू असते. आनंदीलाही खूप भीती वाटत असते. 4थं पारितोषिक हे राजेश शिंदे याला भेटलेलं असतं. सार्थक त्याला ट्रॉफी आणि मानधन देऊन त्याचं अभिनंदन करतो. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. आनंदीच्या मनात विचार सुरू असतो की अरे देवा, मला तर 4थं पारितोषिकसुद्धा नाही मिळालं. नंतर जजेस डिक्लेअर करतात की 3रं पारितोषिक हे गौरी सावंत हिला भेटलेलं असतं. तर मनोज इकडे म्हणत असतो की आता 3रं पारितोषिकसुद्धा हिला मिळालं नाही, हिला काय पहिलं पारितोषिक मिळणार आहे का. अण्णा म्हणतात की तू जरा गप्प बस. आता मात्र सगळ्यांची उत्सुकता ही अगदी शिगेला पेटलेली असते. सर्वांना खरं तर असं वाटत असतं की ॲटलिस्ट आनंदीला 2रं पारितोषिक तरी मिळावं. 2रं पारितोषिक हे पूजा राणे हिला भेटलेलं असतं. सर्वजण तिचं कौतुक करतात. खरं तर ही रेश्माची मुलगी असते. आता मात्र आनंदी खूप घाबरते. घरातले सर्वजण सुद्धा घाबरलेले असतात कारण त्यांना असं वाटत असतं की आनंदीला नेमकं 2ऱ्या नंबरचं तरी पारितोषिक मिळावं. आणि मग जजेस पुढे म्हणतात की आणि आता उत्कंठा वाढवणारा तो क्षण, अर्थातच प्रथम पारितोषिक. मालती अगदी देवाकडे धावा करत असते. सर्वजण अगदी टेन्शनमध्ये असतात. आणि अचानक जजेस म्हणतात की ह्या स्पर्धेची विजेती आहे मिस आनंदी वर्तक. आता हे ऐकल्यावर आनंदी तर पहिल्यांदा शॉकमध्येच असते. अण्णा अगदी मोठ्याने ओरडू लागतात. सगळीकडे अगदी जल्लोष सुरू असतो. अण्णा तर तिथे असलेलं शोपीस घेऊनच नाचायला सुरुवात करतात. अण्णांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा सार्थक त्यांना वरून खुणावत असतो की अहो जरा शांत घ्या. रेश्मा आणि केदारचा चेहरा मात्र खूपच पडलेला असतो. आनंदीला आता खूप आनंद झालेला असतो की कारण फायनली तिने तिचं स्वप्न पूर्ण केलेलं असतं. अण्णा हे आनंदीच्या यशामध्ये अगदी वेड्यासारखे नाचत असतात, शिट्ट्या वाजवत असतात. शकूसुद्धा नाचत असते. घरातले सर्वजण अगदी आनंदात असतात आणि त्यांचा हा आनंद बघूनच आनंदी खूप खुश असते. मनोज आणि अण्णासुद्धा एकमेकांना मिठी मारतात. मनोजसुद्धा खूपच खुश असतो.
सार्थक हा आनंदीला 21 लाखांचा चेक आणि ट्रॉफी देतो. चेक आणि ट्रॉफी स्वीकारताना मात्र आनंदीच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि सार्थक आनंदीला म्हणतो की मी म्हणालो होतो ना तुम्हाला, तुम्ही फक्त तुमच्या नावाप्रमाणे वागा, तुम्ही ही स्पर्धा अगदी जिंकाल. आनंदी मात्र खूपच खुश असते. रेश्माचा चेहरा मात्र फार उतरलेला असतो. सर्वजण आनंदीचं अगदी भरघोस कौतुक करत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटी मनोज हा आनंदीला म्हटलेला असतो की आनंदी, आय एम प्राऊड ऑफ यू. शेवटी तू हे सर्व करून दाखवलंच. तर इकडे रेश्माला रेश्माच्या ग्रुपमधल्या मुली सांगत असतात की अहो मॅडम, आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु यावेळी तिने काहीतरी वेगळाच जॅक लावला होता. तर आनंदी विचारते की कसला जॅक. तेव्हा त्या मुली सांगतात की अहो मॅडम, ही आनंदी सार्थक सरांना गाडीवरून घेऊन आली होती. आणि त्या मुली सार्थक आणि आनंदीचा फोटो रेश्माला दाखवतात. ते बघून रेश्माचं मात्र खूप पित्त खवळलेलं असतं. तर रेश्मा म्हणते की आनंदी वर्तक, आता मी बघ तुझी कशी वाट लावते ते. तर इकडे सर्वजण जेवायला बसलेले असताना सुधा रुंदाला विचारते की रुंदा, तू बघितले का त्या कार्यक्रमाचे फोटोज. त्यावर रुंदा म्हणते की नाही. जेव्हा सार्थक हा रुंदाला आनंदीचा फोटो दाखवत असतात तेव्हा अरविंद तो फोटो बघतो आणि म्हणतो की ही ती मुलगी, गोंडेवाली मुलगी. असं म्हटल्यावर सगळे मात्र अरविंदकडे बघू लागतात. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.